एका नारळामुळे या 30 वर्षीय तरुणाचा जीव गेला। आपण आजपर्यंत कधी ऐकलं नसेल, फक्त नारळामुळे एखाद्याचा मृत्यू होतो। त्याचं झालं असं की संजय भोईर वय वर्ष 30 हा तरुण नायगाव आणि भाईंदरच्या मध्ये राहतो। संजय हा एका खाजगी कंपनीमध्ये कामाला होता। शनिवारी सकाळी 8:30च्या सुमारास तो नायगाव भाईंदर रेल्वे खाडी पुलावरून पायी चालत नायगाव स्थानकाच्या दिशेने निघाला। याच दरम्यान धावत्या लोकलमधून प्रवाशाने विसर्जन करण्याचा नारळ खाडीमध्ये फेकला, मात्र तो नारळ खाडीमध्ये न पडता थेट संजयच्या डोक्याला लागला। यामध्ये 30 वर्षीय संजय भोईर गंभीर जखमी झाला। त्याला तातडीने लगेचच वसईच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं, पण तिथे संजयची प्रकृती खालावल्यामुळे त्याला लगेचच मुंबईच्या खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं। नारळ डोक्याला लागल्यामुळे त्याला गंभीर जखम झाली होती आणि त्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव झाला होता। मुंबईच्या खासगी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती उपचार चालू असताना रविवारी सकाळी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। फक्त नारळामुळे 30 वर्षीय संजयचा जीव गेल्यामुळे धावत्या लोकलमधून नारळ फुल फेकणाऱ्या लोकांवरती कारवाई करण्याची मागणी संजयच्या कुटुंबाने केली।